नमस्कार. नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही अवघड किचकट कामे कशी चुटकीसरशी करायची आणि भरपूर पैशांची बचत कशी करता येईल ते पाहणार आहोत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये जेव्हा आपण नवीन भांडी आणतो तर अशा प्रकारचे जे भांडे असतात यावरती जे स्टिकर लागलेलं असतं याला जर आपण काढलं नाही तर काही दिवसामध्ये इथे काळा डाग पडतो, कारण की यामध्ये जे ग्लू वापरला जातो तो व्यवस्थित पूर्ण निघत नाही आणि ते भांडं दिसायला खूप जास्त घाणेरडं दिसतं. तर अशा प्रकारचे नवीन भांडे जे असतात ज्यावरती स्टिकर असतं ते भांडं आपण गॅसवरती असं हलकं गरम करून घ्यायचं आहे. जास्त गरम करायचं नाही, त्यामुळे आपलं भांडं काळं पडू शकतं. फक्त हलकं गरम केलं की अशा प्रकारे यामध्ये लागलेल्या स्टिकर म्हणा किंवा त्याचा ग्लू अगदी सहज निघतो. स्टिकर असं सहज काढायला गेलं तर थोडंफार निघेल, पण त्याचा ग्लू निघत नाही आणि तिथे थोड्या दिवसानंतर काळा डाग पडतो आणि तो डाग सहसा निघत नाही. तर त्यासाठी तुम्ही ते पाहू शकता. असं गरम करून याला काढलं, ग्लू तर पूर्णपणे सहज निघून जातो. स्टिकरही खूप छान निघतं. हे स्टिकर मला सध्या काढायचं नाही, त्यामुळे मी याला असं पूर्ण असं काढणार नाही. पाहू शकता, पण तुम्हाला काढायचं असेल तर सहज आपण हे काढू शकतो. ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. यानंतरची आपली टीप आहे मोहरीसाठी. आपण नेहमी भाजी छान निवडून स्वच्छ धुवून घेतो, पण तरीही कधी कधी भाजीमध्ये खडा लागतो किंवा आपण पाहतो कचकच भाजी लागते, जसं काही डाळ भात म्हणा किंवा इतर कोणती भाजी. तर आपण विचार करतो भाजी तर निवडून घेतली, मग खडा कसा आला किंवा चुकून गेला की काय असं आपल्याला वाटतं. पण आपण जे जिरे मोहऱ्या असतात त्या कधीही अशा निवडून घेत नाहीत, त्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला येतो. भाजी कितीही निवडली तर एखाद्या वेळेस जर तुमच्या मोहरीमध्ये काही खडे असतील बारीक, तर यामधील खडा आपल्या भाजीमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे नेहमी जेव्हा तुम्ही बाजारातून किंवा गावाकडून अशा प्रकारे मोहरी जिरे घेऊन येता त्यावेळेस याला स्वच्छ करून बरणीमध्ये भरायचं आहे, जेणेकरून यामध्ये जो पण काडी कचरा असेल, खडे असतील ते पूर्णपणे निघून जातात. तुम्ही जर विकत जिरे किंवा मोहरी घेत असाल तर त्यामध्ये त्याच कलरचे बारीक खडे असतात. लक्षपूर्वक तुम्हाला याला साफ करावं लागेल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतरची आपली टीप आहे बटाट्यासाठी. बऱ्याच वेळा आपण पाहतो आलूचे जे पराठे आपण बनवतो ते फुटतात आणि व्यवस्थित होत नाहीत. जास्त प्रॅक्टिस असेल तरीही हा प्रॉब्लेम कधी कधी येतो, कारण की काय होतं, बटाटे जे असतात त्यामध्ये गाठी राहतात. आपण त्याला व्यवस्थित असं कुस्करत नाही किंवा मॅश करत नाही. आणि विशेष म्हणजे इथे आपला डबल असा फायदा होणार आहे की याचा जो वरचा भाग आहे तो पण आपण सहज चुटकीसरशी काढू शकतो. त्यासोबतच आपले जे आलूचे पराठे असतात ते कधीही फुटणार नाहीत, तुटणार नाहीत. तर याचं कारण असं आहे की इथे आपण वापरणार आहोत झाऱ्या. जो आपण झाऱ्या तळणीचे पदार्थ काढण्यासाठी वापरतो तो झाऱ्या आपल्याला वापरायचा आहे. त्याचा इथे डबल फायदा होतो. एक तर तुम्हाला वेगळं असं मॅशर खरेदी करायची गरज पडत नाही. यामुळे तुमचे जे आलूचे पराठे असतात ते फुटणार नाहीत, कारण की यामध्ये गाठी राहत नाहीत. अशा प्रकारे झाऱ्यामध्ये आपण हे बटाटा थोडासा दाबून घेतला की त्याचा जो वरचा भाग आहे, त्याची जी साल आहे ती अगदी वरच राहते. त्यासोबतच तुम्ही पाहताल हा बटाटा खूप छान मॅश होऊन खाली पडतो, म्हणजे अगदी त्यामध्ये गाठी राहणार नाहीत. आणि याला जर तुम्ही स्टफिंग म्हणून वापरलं आलूच्या पराठ्यामध्ये तर खूप छान आपले पराठे होतात. अगदी यामध्ये पाहू शकता जास्त वेळही जात नाही आणि आपलं जे काम आहे ते खूप लवकर होतं. इथे पाहताल तर अगदी सहज हा बटाटा खाली पडतो आणि ह्या बारीक तारा असल्यामुळे मोठा मोठा असा पडत नाही. अगदी परफेक्ट अशी बटाट्याची स्टफिंग पराठ्यासाठी तयार होते या पद्धतीमुळे. आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. पाहू शकता ज्या कामामध्ये आपल्याला बराच वेळ लागणार होता ते काम आपण एकाच वेळी 2 केलेले आहेत, म्हणजे याची वरचा भागही निघून गेला. त्यासोबतच आपण जो बटाटा असा हाताने किंवा एखाद्या मॅशरने थोडा कुस्करून बारीक करून घेतला असता तो देखील अगदी एकाच वेळी असा बारीक झालेला आहे. 4-5 बटाटे सोलण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, परंतु विचार करा जसं मोठं कुटुंब आहे, खूप जास्त तुम्हाला जर अशा प्रकारे बटाटे पराठे बनवायचे असतील तर तुम्ही नक्कीच या ट्रिकचा उपयोग करून तुमची भरपूर मेहनत वाचवू शकता. आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. जो स्टफिंग आपण तयार करत होतो कुस्करून हात थोडेसे खराब करावे लागतात किंवा जो मॅशर आहे तो वापरावा लागतो, पण त्याऐवजी आपण जर झाऱ्या वापरला तर खूप छान आपले डबल काम एकाच वेळी होतात. ट्राय करा आणि शेअर करा. यानंतरची आपली टीप आहे, खास करून थंडीमध्ये हा जास्त करून प्रॉब्लेम होतो. जसं की आता हे कोकोनट ऑइल आहे तर हे थंडीमध्ये खूप जास्त असं घट्ट होतं आणि सकाळी सकाळी हे घट्ट झालेलं तेल काढण्यासाठी आपला बराच वेळ जातो किंवा घाईगडबड असते, मुलं शाळेत जात असतात किंवा इतर काही तयारी करायची असते. तर अशा वेळेस आपण घाईगडबडीमध्ये याला गॅसवरती गरम करायला घेतो, पण यामुळे अजूनच नुकसान होतं. आपली जी बॉटल आहे ती वाकडी तिकडी होते, कारण की खूप पातळ हे प्लास्टिक असतं. त्याऐवजी एक छोटंसं काम करा. सकाळी तर आपण आंघोळीसाठी गरम पाणी करतोच, तर त्या गरम
गरम पाण्यामध्ये फक्त आपल्याला ही बॉटल 2 मिनिट अशी टाकून ठेवायची आहे। यामुळे आपली बॉटलही खराब होत नाही। याच्या गरम पाण्यामुळे यामधील जे तेल आहे ते देखील वितळतं। नक्की एकदा करा, यामुळे बराच तुमचा वेळ वाचेल। कारण की जसं गॅसवरती गरम करायला घेतलं तर गॅसवरती स्वयंपाक चालू असतो, ते बाजूला सारून त्यावरील जो पदार्थ आहे कढई तवा बाजूला करून आपण हे गरम करायला घेतो, त्याऐवजी गरम पाण्यामध्ये टाका, म्हणजे वेळ वाचेल आणि तेलही छान वितळेल। यानंतरची आपली टीप आहे कपड्यांसाठी। आता थंडीमध्ये कपडे वाळवणं खूप मोठी समस्या होते। सध्या तर आपल्या इकडे तर पाऊसही सुरू झाला आहे, तर अशा वातावरणामध्ये अजिबात कपडे वाळत नाहीत आणि असे आंबट ओले कपडे असतात, ते वास येतो। त्यासोबतच काही आवश्यक कपडे असतात जे की वाळवणं खूप गरजेचं असतं, किंवा आपले जे किचन टॉवेल्स असतात ते आपण धुतले की वाळत नाहीत आणि किचन टॉवेल्स तर वाळलेले आपल्याला हवेच असतात। तर अशा वेळेस एक छोटंसं काम करायचं, जेव्हा तुम्ही कुकर लावता त्यावेळेस हे जे कुकर आपण बंद करतो, यामधील शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद केलं की अगदी अर्धा तास हे कुकर असंच गरम राहतं। या गरम कुकरवर आपण हा किचन टॉवेल, जो की खूप जास्त ओला आहे, तो टाकलेला आहे। तुम्हाला जो कपडा वाळवायचा आहे तो कपडा तुम्ही यावरती टाकू शकता। गॅस बंद केलेला आहे। आता हे प्रत्येक वेळेस असं काही करायची गरज नाही, पण एमर्जन्सीमध्ये तुम्हाला हे कामी येऊ शकतं। खास करून मी तर किचन टॉवेलसाठी हे नेहमी वापरते, कारण की काय होतं, थंडीमध्ये किचन टॉवेल वाळत नाहीत आणि त्याचा वास येतो आणि दररोज आपल्याला या गोष्टी हव्या असतात। तर हे खूप छान माझं काम सोपं होतं। यामुळे पाहू शकता किचन टॉवेल किती जास्त ओला होता, तो पूर्णपणे असा वाळलेला आहे। याला काही असं हलवत बसायची, इकडे तिकडे करायची गरज नाही। एकदा टाकून ठेवा, अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहताल तर खूप छान हा वाळलेला असतो, कारण की अर्धा तास कुकर छान गरम राहतो, त्यामधून गरम वाफ येते। तर या पद्धतीने आपण अशा जे एमर्जन्सीमध्ये आंबट ओले कपडे आपल्याला वाळवायचे असतात ते वाळवू शकतो। त्यासोबतच कधी जर लहान मुलांचे कपडे घालायचे असतील, अडचण वाटत असेल, तर तो देखील कपडा तुम्ही सहज यावरती असा वाळवू शकतो। आणि हो, थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये तुम्ही कपडे वाळवण्यासाठी काय करता ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। नक्कीच प्रत्येक महिलेला कपडे वाळवण्याची समस्या खूप मोठी वाटत असेल, तर ती अशा छोट्या छोट्या पद्धतीने आपण सोडवू शकतो। यानंतरची आपली टीप आहे लसूण सोलण्यासाठी। दररोजच्या कामापैकीच आपलं हे महत्त्वाचं काम आहे लसूण सोलण्याचं। लसूण सोलायचा भरपूर जणांना कंटाळा येतो। बऱ्याच जणांचे जे नख वाढलेले असतात ते देखील तुटतात, किंवा जर नख वाढले जरी नसतील तरी आपण जर नखाने लसूण भरपूर असा सोलला की त्याच्या आजूबाजूचे जे स्किन असते, त्वचा असते, ती चरचर करायला लागते, अगदी आग पडते। तर असे प्रॉब्लेम आपल्याला येतात, पण भाजीला टाकणं तर गरजेचंही असतं। तर अशा वेळेस आपण याला भरपूर वेळा, तर थोडा वेळ असला तर भरपूर सोलून डब्यामध्ये ठेवतो, पण त्यामुळे हा जो लसूण आहे त्याची चव तेवढी राहत नाही, त्याचा वास निघून जातो। तर असं न करता सकाळी सकाळी एक छोटंसं काम करा, ज्यामुळे तुम्ही भाजीमध्ये फ्रेश लसूण टाकू शकता। सोलायची गरज पडणार नाही, नखांनाही त्रास होणार नाही आणि जास्त वेळही जाणार नाही। फक्त आपल्याला त्या लसणाच्या ज्या काड्या आहेत त्या पाचोळ्या सहित अशा काढून ठेवायच्या आहेत, ज्यामुळे प्रत्येक वेळी कचरा होणार नाही। काढून ठेवा आणि एक खिसणी घ्या, खिसणीवरती फक्त याला असं थोडंसं खिसून घ्या। तुम्ही पाहताल जो पण यावरती पाचोळा असतो तो असा वर राहतो आणि जो लसूण आहे त्याची पेस्ट अशी खाली येते। यामुळे एकतर आपल्याला फ्रेश ताजा लसूण भाजीमध्ये टाकायला भेटतो, नखांना त्रास होत नाही, लसूण सोलत बसायची गरज पडत नाही। नाही म्हणलं तरी सकाळी खूप जास्त घाई गडबड होते, लसूण सोलायला अजिबात वेळ भेटत नाही, तर अशा वेळेस तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येणार आहे। पाहू शकता अगदी सहज आपण याला असं सोलू शकतो। पेस्ट पूर्ण खाली जाते आणि पाचोळा असा वर राहतो, म्हणजे आजपासून लसूण सोलायची तुम्हाला गरजच पडणार नाही। ही आहे खिसणीची कमाल। विशेष म्हणजे लसूणची जी पेस्ट असते ती अगदी फ्रेश आपल्याला भेटते आणि यामध्ये जास्त वेळही जात नाही। म्हणजे आजपासून तुम्हाला लसूण सोलून ठेवायची गरज पडणार नाही। फक्त अशा कळ्या ज्या आहेत त्या डब्यामध्ये भरून ठेवा, जेणेकरून ऐनवेळी तुम्ही याला खिसून याची पेस्ट बनवू शकता। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। धन्यवाद।